वादळाचा बोगटे पंचक्रोशीला मोठा फटका। शासनाच्या वतीने तातडीने नुकसान भरपाई मिळवून देऊ माजी खासदार समीर भुजबळ यांचे पाहणी दौऱ्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासन। येवला हितेश दाभाडे। येवला तालुक्यातील बोगटे देवळाने दुगलगाव परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असून मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले असून माजी खासदार समीर भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुक्यात आज नुकसान पाहणी दौरा काढण्यात आला होता। यात देवळाने येथील महादेववाडीतील बबन पूजा जाधव यांचं घर पडून मोठे नुकसान झाले असून कडूबाई जाधव वय वर्ष 50, ठाकूबाई पगारे वय वर्ष 70 व नातू वय वर्ष 4 या वादळात गंभीर जखमी झाले असून त्यांचे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। समीर भुजबळ यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत मदतीचे आश्वासन दिले आहे। तसेच बोगटे येथील शेतकरी बापूसाहेब दाभाडे यांची तब्बल 2 एकर क्षेत्रातील केळी बाग उद्ध्वस्त झाल्याने नुकसान भरपाईसाठी पाहणी करण्यात आली। त्याचबरोबर दुगलगाव येथे घरावर वीज पडून एका शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। तसेच परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळ उडून कांद्याची नासाडी झाली आहे। तर शुभम दाभाडे यांचे सुरू असलेले घरकुल, विजय दाभाडे यांचे घर बांधकाम जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले आहे। त्याचबरोबर परिसरात झाडे उन्मळली, वीज यंत्रणा कोलमडून दळणवळण विस्कळीत झाले। म्हणून मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार समीर भुजबळ यांचा आज नुकसान पाहणी दौरा संपन्न झाला असून त्यांनी प्रत्यक्षात बांधावर जाऊन नुकसान पाहणी केली व शेतकऱ्यांना दिलासा देत आर्थिक मदतीचं आश्वासन दिले। यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, माजी सभापती किसन काका धनगे, अंदरसूल उपबाजार समिती माजी सभापती मकरंद सोनवणे, समता परिषदेचे संतोष खैरनार, अरुण काळे, अशोक काळे, सरपंच प्रताप दाभाडे, ग्राम अधिकारी विशाल तरवडे, सहकारी दाभाडे, बापूसाहेब दाभाडे, किरण दाभाडे, हितेश दाभाडे, महेश मलिक आदींसह तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते। बोगटे या गावामध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये बोगटे येथील शेतकरी बापूसाहेब दाभाडे यांच्या प्लॉटवर जी नुकसान झाली आहे केळीची, त्या केळीची नुकसान बघण्यासाठी आज स्वतः खासदार समीर भाऊ भुजबळ या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून भाऊ काय झालं या ठिकाणी, काय काल जी अतिवृष्टी झाली तिथे दाभाड्यांचा हा प्लॉट होता, जवळजवळ 2 एकर आहे आणि अतिशय मेहनतीने जे आहे एक प्रयोग म्हणून त्यांनी सुरुवात केली। पाणी नसताना सुद्धा टँकरनी पाणी आणून त्यांनी पाणी दिलं, शेणखत वगैरेचा वापर करून ऑर्गॅनिक पद्धतीने करायचा मार्ग त्यांनी आणि अतिशय चांगल्या रीतीने शेती आलेली होती, बागाही चांगले घड लागलेले होते। परंतु आता काल झालेल्या अतिवृष्टीमुळे जे आहे संपूर्ण बाग जे आहे हानीग्रस्त झालेली आहे आणि त्यामुळे त्याची पाहणी करायला आलो। आता जे आहे पंचनामा जो आहे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे, त्यांना सांगितलेलं इकडचा पंचनामा करायला, परंतु आता दाभाड्यांना आम्ही सांगितलं जरा तुम्ही धीर धरा, कारण का जेव्हा संकट येतं ते आता कधी कोणाला सांगून येत नाही, पण ते आलेलं आहे संकट, त्याच्यावर जे आहे आपल्याला मेहनतीने आणि हिमतीने जे आहे पुन्हा एकदा उभं राहावं लागेल। आम्ही सर्व त्यांच्याबरोबर आहोत, त्यांना त्यांच्या अडीअडचणी ज्या काही दूर करायच्या आहेत त्या निश्चितपणे आम्ही दूर करू, शासनाच्या माध्यमातून जेवढं त्यांना सहकार्य करता येईल तेही करू आणि निश्चितपणे पुढच्या वर्षी जे आहे हीच बाग जी आहे पुन्हा आम्ही बघायला येऊ जी चांगल्या रीतीने जी आहे भरलेली आहे। जोराचा पाऊस झाला विजाच्या कडकडाटासह, तरी काल अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची, काही घरं पडली, काही पिकांचे नुकसान झाले, इतर सर्व पिकाचे नुकसान होत असताना आमच्याकडे कांद्याला बरेचसे शेतकरी वैतागले होते, त्यामुळे नवीन पिकाकडे वळाले होते, तरी केळी बाग लावला होता आमचे प्रगतशील शेतकरी बापूसाहेब दाभाडे यांनी। तर त्यांची काल त्या वादळामध्ये अतोनात नुकसान झालेली आहे आणि त्यांच्या हातातोंडाशी आलेलं घास पूर्ण हिरावून घेतलेला आहे, तरी शासनाने त्वरित दखल घेऊ त्याला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून द्यावी ही सर्व ग्रामस्थांची वतीने होती। शेतकरी तर माझे केळी पिकाचे खूप नुकसान झाले। मी पहिले कांद्याचं पीक करीत होतो, त्याच्यात काही मिळत नव्हते, त्यामुळे मी पीक बदलून घेतलं, केळी लावली 2 एकर। तर त्या 2 एकरामध्ये जे काल वादळी वारा झाला, पाऊस झाला, त्यामध्ये पूर्ण केळी पिकाचा भुईसपाट झाला आणि जो व्यवहार केला होता की केळी व्यापाऱ्याला दिली होती, तर आज ते नाही म्हणताय। आता हे मातीमोल झालेलं पीक याला आता काय करावं काही सुचत नाही आहे, तर त्वरित शासनाने काहीतरी दखल घेऊन त्याचे पंचनामे करून अशी आशा बाळगतो की नुकसान भरपाई की काहीतरी मिळाली पाहिजे।